राम राम मंडळी, रामकृष्ण हरी. राम राम म्हणताना, रामकृष्ण हरी म्हणताना आता भीती वाटावी अशी स्थिती आहे. कदाचित घरात पूजा करताना सुद्धा पोलीस येऊन अटक करतील की काय असं वाटायला लागलं. घरात पूजा करता करता एखादा मंत्र म्हणणे, एखादा अभंग म्हणणे द्रोह होऊ शकतो का अशी भीती आता वाटू लागली. सकाळी उठल्याबरोबर एखादा म्हातारा बाहेर बसून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी असं जोरात म्हणत असेल तर कदाचित त्याला पोलीस अडकवून टाकतील का अशी भीती वाटायला लागली. मायबाप पोलीस ही सगळी तुमच्या आजूबाजूची माणसं आहेत, तुमच्या घरातली माणसं आहेत. कायद्याचा धाक दाखवत दाखवत अशा स्वरूपाच्या कृती होऊ लागल्या तर धर्माचरण करणं अवघड होऊन जाईल. मोगलाई आली आहे, खरंच मोगलाई आली आहे असं वाटायची स्थिती आली आहे. मराठवाड्यात निजामाचं राज्य आणि बाजूला मोगलाई अशी स्थिती आहे का? धर्माचरणावर अशा स्वरूपाची बंदी या आम्ही कधी पाहिली नव्हती. अहो, जगण्यावर बंदी आली आहे. बायकोचा वाढदिवस साजरा करत असताना आपल्या ब्लूटूथ स्पीकरवर मोठ्या आवाजात वाढदिवसाचं गाणं लावलं म्हणून रेल्वे पोलीस दलाच्या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल होतो. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असेल? इथपर्यंत हे प्रकरण ठीक आहे. आता 40 गावचं प्रकरण तर यापेक्षा भयंकर आहे. सत्तेचा उन्माद, सत्तेचा माज ही शब्द मला वापरावी वाटत नाही आहेत. त्याही पेक्षा चाटुगिरीची कमाल मर्यादा, एखाद्याचं लांगुल चालन किती करावं याची ही मर्यादा ओलांडल्या गेली आहे. प्रसंग धुळे जिल्ह्यातल्या 40 गावचा आहे. 40 गावात कीर्तन सुरू आहे. कीर्तन सुरू असताना पोलीस येतोय. काय बोलतोय? सुरुवात तर विनंती आहे महाराज अशी दिसतीये. तो काय कृती करतोय, कशी करतोय एकदा बघून घ्या. 40 गावात कीर्तन चालू होतं. कदाचित वेळेची, आवाजाची कोणती मर्यादा उलटली होती माहीत नाही. पोलीस तिथं जातात. चालू असलेल्या कीर्तनात कीर्तनकाराला थांबवतात. माईकचा आवाज बंद करतात. कीर्तन बंद होतं. महाराज विनंती आहे म्हणतात. पण हा पोलीस अधिकारी की कर्मचारी माहीत नाही. उन्मत्तपणा बघा. तो व्हिडिओचे काही अंश तुम्हाला मी आता पुन्हा पुन्हा दाखवतोय. उन्मत्तपणा बघा. त्याच्या पायात बूट आहेत. तो कीर्तनाच्या व्यासपीठावर तसाच आलाय, बुटासहित आलाय आणि कीर्तन बंद करतोय. अहो, जिथे कीर्तनाला उभे राहिलेल्या विणेकराच्या देखील सगळे पाया पडतात. पखवाज वादकाच्या पाया पडतात. खेळ मांडी येला वाळवंटी घाई म्हणताना एकमेका लागतील पायी रे असं आपण नेहमी म्हणतो. इथे एकमेकाला माऊली माऊली म्हणत आत्यंतिक आदरानं त्याचा चरणस्पर्श करणारी वारकरी मंडळी आहेत. अहो, वारकऱ्यांच्या मनात बंडखोरी शिवतच नाही, धर्मद्रोह असतच नाही. जो जातीच्या धर्माच्या पलीकडचा विचार मांडतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे अशी प्रार्थना आमचा वारकरी धर्म करतो, वारकरी संप्रदाय करतो. अहो, त्याच्या पलीकडं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो ही भावना त्या कीर्तनातून असते. विठोबा रखुमाईचा गजर असतो. आज कशाची असते? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. एवढीच एक आस म्हणत. लाचावले मन लागिलेसी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. पांडुरंगाच्या नुसत्या रूपात तल्लीन झालेला माणूस. अहो, दुष्टांचा दुष्टपणा संपून जावा म्हणून प्रार्थना करणारा माणूस. कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घेणारा माणूस. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली म्हणून स्वतःच्याच त्रासाला देवाकडे जाण्याचा मार्ग समजणारा माणूस. हा माणूस कोणत्या धर्माला कोणता त्रास देणार आहे? माननीय पोलीस प्रमुख साहेब, माननीय गृहमंत्री साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब. अहो, असा त्रास तर मोगलाईत देखील झाला नाही कधी. तुकारामांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्मिती व्हायची होती म्हणे आणि तिथे सुद्धा
अशा स्वराज्याच्या निर्मितीच्या आधी सुद्धा तुकारामांना राजसत्तेनं त्रास दिला नव्हता. मोगलाईत देखील असं घडलं नव्हतं. हो, आमच्या प्रत्येक कीर्तनकारांची अशी स्थिती आहे. दामाजी पंतांच्या भेटीसाठी तो राजा आला होता म्हणे, विठू महार बघायसाठी. आमचा पांडुरंग प्रत्येक जाती धर्मात दिसला हो. तो दामाजी पंतांसाठी विठू बनून आला. आवडाईच्या पायातील काटा काढण्यासाठी तो गुराखी बनून आला. त्यानं कुठे कुठे रूप नाही दाखवली आपली. या लोकांच्याकडून समाजाची शांतता भंग होईल असं वाटतं का आपल्याला? दरवर्षीची वारी रद्द झाल्यावर पोलिसात पांडुरंग बघितला हो वारकऱ्यांनी. पोलिसात पांडुरंग बघितला आणि ज्याच्यात पांडुरंग बघितला तोच पोलीस बुटानिशी कीर्तनाच्या व्यासपीठावर येतो आणि कीर्तन बंद करायला लावतो. यापेक्षा मोगलाई दुसरी कुठली असते? रजाकारांनी आमच्या लेकरा बाळांच्या कत्ली केल्या म्हणतात, तुम्ही तर आमच्या भावनांच्या कत्ली करायला निघालात. विनंती एवढीच आहे की अशा स्वरूपाचं लांगुल चालन करताना, कोणीतरी तक्रार केली म्हणून बंद करताना एक साधा सोपा मार्ग असतो. खालून सांगता येतं हे बंद करा. बुटानिशी त्या कीर्तनाच्या ठिकाणी जाऊन तिथल्या परंपरेचा अवमान करण्याची आणि धमकी देण्याची गरज काय होती? तुमचं कायदाच पाळायचा असतो तर तो पाळायची पद्धत देखील वेगळी आहे. त्या कीर्तनात एक पखवाज वादक आहे, तो काय म्हणतोय ते ऐका म्हणजे कळेल. रामकृष्ण हरी. मी पखवाज वाजत असताना PSI येऊन डायरेक्ट बोलले की मी तुम्हाला मारेल व परत पखवाज वाजताना दिसले तर नारदाच्या गादीवरून बुट्या घालून महाराजांना खूप काही बोलले व बोलले की तुम्ही जर परत पखवाज वाजताना दिसले तर तुम्हाला मारण्यात येईल असं बोलले. ऐकलं? धमकी असते अशी, आदरणीय पोलीस कर्मचारी महोदय. आमच्याही भावना आहेत. जशा धर्माच्या अनेक धर्मांच्या वेगवेगळ्या भावना असतात त्या पायदळी तुडवल्या जाऊ नयेत म्हणून आम्ही काळजी घेतो, तशा आमच्याही काही भावना आहेत. हिंदू म्हणून, वारकरी म्हणून, धर्माभिमानी म्हणून आमच्याही काही भावना आहेत. त्या भावनांची कदर करायची नाही का? आता हक्कानं मागता येत नाहीये पोलीस महोदय, धुळ्याचे पोलीस अधीक्षक महोदय, आता हक्काने मागता येत नाहीये. आता पाय धरून विनंती करायची पाळी आली आहे. मायबाप हो, कीर्तन करू द्या आम्हाला. मायबाप हो, लेकरा बाळांचे वाढदिवस नव्या दिलेल्या आधुनिक सामुग्रीनिशी साजरे करू द्या आम्हाला. का आम्ही आमचं सगळंच बंद करायचं आणि तुमचे भोंगे तेवढे चालणार एवढंच तर सांगा आम्हाला. म्हणून इच्छा असो वा नसो, राज ठाकरेंच्या भूमिकेवर शंका असो अथवा नसो, राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करावं लागतं. कारण या स्वरूपाची अक्षरशः बेदिली, सुलतानी संकट येऊन पडलेली आहेत. कीर्तन बंद करताना तुम्ही वेळेची मर्यादा असेल बंद करायला गेलात, आमचा आक्षेप नाही आहे. त्या वेळेच्या आधी बंद झालं पाहिजे, आवाज बंद झाला पाहिजे. पण ते करतानाही काही पद्धत आहे की वारकरी शांत असतो म्हणून त्याच्या व्यासपीठावर, त्याच्या पवित्र ठिकाणी कीर्तनाची जागा कोणती जागा मानली जाते? स्वर्ग नाकारतात लोक त्या कीर्तनाच्या सुखापुढे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. जिथून ज्ञानदीप लावायचा आहे, जिथे स्वर्गाचं सुख सुद्धा फिकं पडतं, अशा ठिकाणी तुम्ही बुटानिशी जाऊन ते बंद करता. ही हिम्मत असं म्हणणार नाही, कारण तुमच्याकडं कायद्याचा अधिकार आहे. लॉ अँड ऑर्डर तुमच्याकडे आहे. लॉ सोबत मायबाप सरकारची ऑर्डर तुमच्याकडे आहे. किमान ऑर्डरली तरी लावा हो की कसं काय पाळलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. एवढीच विनंती आहे साहेब की आमच्या किमान दुसऱ्यांच्या भावना सांभाळता आमच्या भावना पायदळी तुडवू नका, तुमच्या बुटाखाली रोंधू नका. उद्धवा, अजब तुझे सरकार म्हणायची पाळी आली आहे. आणि पुन्हा हे असं सरकार का करताय म्हटल्यावर तुम्हीच पुन्हा राजद्रोहाचा खटला दाखल करताय. आमच्या धार्मिक भावनांना बुटाखाली चिरडणारं सरकार असावं अशी अपेक्षा आमच्या मनात तरी कशी राहील? त्यामुळं राजद्रोहाचा खटला दाखल होईल या भीतीपोटी ते बोलताही येत नाही अशी स्थिती आहे. पण जे घडतंय माऊली ते खूप चुकीचं घडतंय. उद्धव माऊली, वळसे माऊली, लक्षात घ्या माऊली, असं करू नका. एवढी मोगलाई आणू नका, एवढीच विनंती. नमस्कार.